इयत्ता 7वीच्या वर्गाकडे आहे. माझी वर्गमैत्रीण श्रावणी हिने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी तिला नम्र विनंती करते. आत्ताच नेहाने अध्यक्षपदासाठी श्रावणी मत्रे हिचे नाव सुचवले, त्यामुळे मी तिला सर्वानुमते अनुमोदन देत आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर अर्णव खोपडे हा पहिले भाषण करतात. सन्माननीय व्यासपीठावर जमलेल्या गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अर्णव आहे. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. आज गुरुपौर्णिमा. सर्वप्रथम आजपर्यंत मला कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या गुरुजनांना मी वंदन करतो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रीती, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा होय. भारतीय संस्कृतीत ज्ञान देणाऱ्या गुरुजनांना मी वंदन करतो. आई वडील पंख देतात, त्यात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात. गुरु अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. धन्यवाद. अर्णव, तुझ्या भावना आमच्या सोबत व्यक्त केल्या. यानंतर प्रिया राजभर. गुरुने दिला ज्ञानरूपीचा वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. यानंतर पूर्वी गाडगे ही त्यांची गुरूंबद्दल असलेले आदर भावना व्यक्त करणार आहे. मी भाषण बोलण्याआधी एक कविता सादर करणार आहे. ती तुम्ही शांततेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार, गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार, गुरु म्हणजे मायबा, गुरु म्हणजे मायबा, गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप. नमस्कार, माझे नाव पूर्वी महादेव गाडगे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. गुरुपौर्णिमा या निमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात, कारण त्या दिवशी व्यास मुनी यांचा जन्म झाला होता. मी एवढेच म्हणेन की जो शिक्षक आपल्याला प्रेमाने हसत शिकवतो तो शिक्षक, तो खरा शिक्षक. या जगात शिक्षकासारखं कोणीही नाही. म्हणून मी शेवटला म्हणेन की गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, हात चालू पुढे आम्ही वारसा, हात चालू पुढे आम्ही वारसा. सर्व गुरुजनांना मी नमस्कार करते आणि धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षांना 2 शब्द बोलायचे. माझ्या इथे उपस्थित असणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे धन्यवाद देते. आज आपण इथे अनेक मुलांचे विचार ऐकले. त्यातून विद्यार्थ्यांचे शिक्षकाबद्दल प्रेम, आपुलकी दिसून येते. श्लोकात म्हटल्याप्रमाणे गुरु विष्णू, गुरु ब्रह्म, गुरु साक्षात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. ते आपल्यावर अतिशय चांगले संस्कार करतात. त्यामुळे त्यांचा आपण आदर राखला पाहिजे. गुरूंचा आदर राखला पाहिजे. आज गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा आहे. आज आपण महर्षी व्यासमुनी यांचा जन्मदिवस म्हणूनही गुरुपौर्णिमा साजरी करतो. धन्यवाद. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी. आज गुरुपौर्णिमा निमित्त अध्यक्षस्थान श्रावणी मत्रे यांनी बसवल्याबद्दल तिचे आभार मानतो. नेहाने छान सूत्रसंचालन केले, भाषणे सादर केली, त्यांचे आभार. शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे आभार. आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.